वळत पुढच्या बातमीकडे. तोंडी तलाकला विरोध करण्यासाठी मुस्लिम महिलांनी मोहीम सुरू केली आहे. या महिलांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन विजया रहाटकर यांना सादर केलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. विजयाताई, हा जो तोंडी तलाकचा प्रश्न आहे तो गेल्या कित्येक दशकांपासून देशामध्ये गाजतोय, पण त्याच्या संदर्भातली कुठलीही कारवाई जी आहे ती आस्थागायत झालेली नाही आहे. आज या महिला ज्या आहेत त्या एवढ्या मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत, तुमच्यापर्यंत मागणी घेऊन आलेल्या आहेत. कशा पद्धतीनं आयोग या सगळ्या प्रश्नाकडे पाहत आहे? मुंबईमध्ये मुस्लिम संघटना ज्या आहेत महिलांच्या, त्याच्यामधली भारतीय मुस्लिम महिला आंदोलन नावाची संघटना मला भेटली आहे. ज्या संघटनेचे संपूर्ण देशभरामध्ये उत्तम काम आहे. 1 लाख सदस्य आहेत आणि 13 राज्यांच्यामध्ये ही संघटना काम करते आहे. अनेक महिला प्रतिनिधी मला येऊन भेटल्या होत्या. ह्याच्यामध्ये तलाकमुळे पीडित असलेल्या महिलासुद्धा मला येऊन भेटल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या व्यथा माझ्यापुढे व्यक्त केल्या आहेत. त्यांनी हे सांगितलं होतं की जो मौखिक तलाक दिला जातो, तोंडी तलाक जो दिला जातो आहे, ह्याच्यासोबतच जो एकतर्फी तलाक दिला जातो आहे, 3 वेळेला तलाक म्हणून जो तलाक दिला जातो आहे आणि पोस्टाने जे तलाक पाठवले जातात, ह्या सगळ्या पद्धतीला त्यांचा विरोध आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पंतप्रधानांच्यापर्यंत हे निवेदन घेऊन पोहोचणार? नक्कीच. माझ्यापर्यंत हे निवेदन आलेलं आहे आणि नुसतंच निवेदन आलेलं नाही आहे, तर याच्यासोबत जवळपास 1100 महिलांचं सह्यांचं निवेदन माझ्यापर्यंत आलेलं आहे आणि भेटायला सुद्धा शेकडोंच्या मध्ये महिलांची संख्या आलेली होती. या सगळ्याची दखल राज्य महिला आयोगानं घेतलेली आहे आणि या विषयावरचं एक पत्र मी माननीय प्रधानमंत्र्यांना ताबडतोबीने लिहिलेलं आहे आणि याच्यासोबतच या महिलांचा आग्रह होता की माननीय प्रधानमंत्र्यांना त्यांना भेटायचं आहे, तर त्यांच्या भेटण्याकरता मी माननीय प्रधानमंत्र्यांना वेळही मागितलेली आहे. या तोंडी तलाकच्या संदर्भातली एक केस जी आहे ती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. राज्य महिला आयोग देखील विचार करते अशा या सगळ्या प्रकरणातल्या कायदेशीर बाबी तपासून काही पाऊल उचलण्याचा? मुळात ज्या कोणी पीडित महिला आहेत त्यांना कायद्याने संरक्षण देणं, त्यांना आधार देणं हे राज्य महिला आयोगाचं काम आहे. ऑलरेडी अशा विषयांच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये आता किंवा वेगळ्या कोर्टामध्ये चालू आहेत. जसं की आता शरीफा बानोची केस चालू आहे. जयपूरमधल्या पण एका महिलेनं अशीच केस केलेली आहे. अशा विषयांच्यामध्ये कायदेशीर बाबी तपासून त्या महिलांना कायद्यानं संरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये आयोग नेहमीच विचार करेल. तर या होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर. आणि जो गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रश्न आहे तोंडी तलाकचा, त्याच्या संदर्भातला आवाज जो आहे तो आता महिला संघटना उठवायला लागलेल्या आहेत आणि आयोगही त्या दृष्टीनं सकारात्मक पावलं टाकताना दिसतंय. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.